वरचा भाग आपल्याला संपलेला आहे आपला. त्याच्यानंतर आता लिव्हरवर तर ते ब्रायोफाईटमधलाच भाग आहे, ब्रायोफाईटमधला, बरोबर आहे. आणि मुलींना कल्पना देतो, पुस्तक आणून ठेवा वह्यामध्ये, इकडे तिकडे लिहिण्यापेक्षा पुस्तक असेल तर पुस्तकात लिहा, तिथल्या तिथं अभ्यास करताना तुम्हाला समजेल. चला आता लिव्हरवर हे काय आहे या ठिकाणी सांगतो. त्याची आकृती सुद्धा पुढच्या पेजवर आहे, बघा तुम्ही पेजवर आहे का, पुढच्या पेजवर लिव्हरवर कुठं आहे बघा. लिव्हरवर तर त्याचं एक्झाम्पल आहे कोणतं, या ठिकाणी एक एक्झाम्पल आहे, रिकिया नावाचं प्लांट आहे, बरोबर आहे. आता रिकिया तुमच्या पुस्तकामध्ये ते प्लांट कशा दिसतात मला माहीत नाही, पण इथं मात्र हे काही ही प्लांट कशी दिसते बघा, लक्षात आलं राईट. आणि हे सगळे दुसरे आणखी दुसरे सुद्धा प्लांट येतात. आता दाखवतो माझ्याकडे असलेलं, हे बघा हे मोबाईलमध्ये, आणि म्हणजे मी झूम करून बघतो या ठिकाणी. आणि मॉसची आकृती, फ्युनेरियाची आकृती, हे बघा ही फ्युनेरियाची आकृती. जेवढं मोठं केलं तेवढं छान दिसतं याच्यामध्ये, बरोबर आहे. आता तुमच्या पुस्तकामध्ये मोठं कसं करता येईल, ते झूम नहीं करने आ सकता, बराबर है ना. अगर करने जाएंगे तो फाड़ देंगे किताब को तुम. हां, त्याच्यानंतर मॉसची आकृती सुद्धा इथं आहे. हे प्लांट हे या ठिकाणी सांगितलं तुम्हाला. आता त्यांच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी काय करणार आहे, माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. चला लिव्हर वर्कच्या संदर्भामध्ये या ठिकाणी बघा, मी या ठिकाणी काय म्हणतो, त्या प्लांटला तर तुम्हाला दाखवलं ती कशी प्लांट असते काय नाही, तर त्याची कल्पना तुम्हाला दिलेली आहे आणि त्याची माहिती आता या ठिकाणी सांगतो बघा. दीज आर लोअर मेंबर ऑफ ब्रायोफाइट. काय म्हणलं मी, दीज आर लोअर मेंबर म्हणजे काय, ब्रायोफाइट मधला खालचं मेंबर, मेंबर म्हणजे एक एक हिस्सेदार. यू आर अ मेंबर ऑफ क्लास, तुम्ही या वर्गाचे मेंबर आहात, तुम्ही एक एक जण आहात ना तुम्ही, बरोबर. तसा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. ओके, चला बघा या ठिकाणी मेंबर्स ऑफ ब्रायोफाइट. दीज आर प्रिमिटिव्ह ग्रुप ऑफ ब्रायोफाइट. हे ब्रायोफाइटचं कसं आहे, प्राचीन ग्रुप आहे. कसलं ग्रुप आहे या ठिकाणी, हे प्रिमिटिव्ह म्हणताय, प्राचीन, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर पुढे म्हणलं, लक्षात घ्या शब्दांचे अर्थ सांगितलेले लिहून घेत चला. प्रिमिटिव्ह म्हणजे प्राचीन, हे तुम्हाला नंतर कुठंच मिळणार नाही. तुम्ही जनरल डिक्शनरीमध्ये तर सोडून द्या, सायन्सच्या डिक्शनरीमध्ये सुद्धा शब्द मिळणार नाही तुम्हाला. एवढं बघा, विषयाला सोपं करण्यासाठी सर जे सांगतायत ते त्यावेळेस टिपून घेत चालले. विषय सोपा करणे, विषय आकलन समजून घेणे, त्याचे टेक्निक या ठिकाणी सांगितलं की सर शिकवत असताना आपल्याकडे पेन रेडी पाहिजे, पेन्सिल म्हणा पेन, आणि तिथल्या तिथं पुस्तकामध्ये टिपून ठेवणे, आणि घरी गेल्यानंतर तुम्हाला अभ्यास केल्यानंतर ते लक्षात येतं, असा त्याचा अर्थ आहे. ह्या अभ्यासाच्या टेक्निक्स आहेत. गॅमेटोफाइट पॉजेसेस द फ्लॅट प्लांट बॉडी कॉल्ड थॅलस. फ्लॅट म्हणजे चपटं, फ्लॅट म्हणजे कसलं, चपटं त्या ठिकाणी. थॅलस बॉडी म्हणजे काय, ती प्लांटची बॉडी. आता मी आता रिकियाचं तुम्हाला दाखवलं होतं उदाहरण. ते प्लांट बॉडी कसं आहे, त्याला मूळ खोड पानं काही दिसत नाही स्पष्ट, बरोबर. पान दिसत नाही, फूल दिसत नाही, सगळं काय तर तेच म्हणल्यासारखं. त्याला अगोदर सुद्धा सांगितलं, त्याला थॅलस बॉडी असे म्हणतात, असा त्याचा अर्थ. त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी, द थॅलस इज ग्रीन. थॅलस कसा आहे, ग्रीन आहे. आणि डॉर्सो व्हेंट्रली फ्लॅटन किंवा डॉर्सो व्हेंट्रल प्रोस्टेट विथ युनिसुलर रायझाइट्स. डॉर्सल साइड आणि बघा आता हे बघा माझ्या हाताचा हा भाग आहे ना, हा पाठीमागचं तुम्हाला दाखवतो, हे डॉर्सल साइड आहे, हे व्हेंट्रल साइड आहे, बरोबर आहे. आणि दोन्ही कसं चपटे असल्यासारखे. फ्लॅट म्हणजे काय, चपटे. आता ह्यात आपलं चपटं आहे, लक्षात आलं. परत आपलं शरीर जर बघितलं तर शरीराचं सुद्धा डॉर्सल व्हेंट्रल, हा पाठीमागचा भाग डॉर्सल, हा झाला व्हेंट्रल साइड. पण हे चपटं नाही आपलं, बरोबर आहे. लक्षात आलं काय म्हणतो की डॉर्सो व्हेंट्रली म्हणजे ह्याचा अर्थ असा की त्या ठिकाणी चपटं, फ्लॅट म्हणजे थोडंसं चपटं असलेलं, आणि फ्लॅटन, आता फ्लॅटन शब्द नाही आहे म्हणजे थोडंसं फुगलेलं, असा त्याचा अर्थ आहे. चला पुढे बघा. आता रॉयझाइट्स इथं काय म्हणजे युनिसुलर रॉयझाइट्स आहेत. युनिसुलर रॉयझाइट्स म्हणजे मुळा असल्यासारखे छोटे छोटे केस असल्यासारखे भाग असतात. ते ॲक्च्युली मुळं नाहीत, परंतु त्याला रॉयझाइट्स म्हणतात. मग त्या रिकिया आणि मार्केन्शिया हे एक्झाम्पल्स आहेत त्याचे. आता इथे रिकियाचं उदाहरण या ठिकाणी ते प्लांटचं दिलेलं आहे लिव्हर वर्थमध्ये. रिकिया म्हणून आहे, RICCIA, रिकिया. कळला हा मुद्दा तुम्हाला. त्याच्यानंतर पुढे नंतर या ठिकाणी बघा हॉर्नवर्थ आहे ना, हॉर्नवर्थ पुढे आहे ना. हां, हॉर्नवरच्या बाजूला बघा या ठिकाणी काय म्हणतो,
अँथोसिरेटी, बरोबर आहे. आता बघा ह्याचं काय वैशिष्ट्य आहे, दीज मेंबर पजेसेस फ्लॅटन्ड थॅलस. आता याचं थॅलस बॉडी आहे मात्र फ्लॅटन्ड आहे. फ्लॅटन्डमध्ये दोन्ही बाजूने बहिर्वक्र फुगलेलं, चपटच आहे मात्र जसं आपण मी सांगितलं ना, हे हात आहे, हाताचं वेगळं होतं, चपट आहे, पण इकडून असं दोन मी असे हात लावले तर इकडूनही फुगलेलं, याने इकडूनही फुगलेलं तुम्हाला दिसेल. मान्य तुम्हाला? त्याला काय म्हणतात त्या ठिकाणी, डॉर्सो व्हेंट्रली फ्लॅटन, किंवा त्या ठिकाणी आपण काय म्हणतो, आपण त्याला फ्लॅट असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. ओके. त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी आणखी काय म्हणतो मी, दीज मेंबर पजेसेस फ्लॅटन थॅलस, फुल स्टॉप, थॅलस प्रोड्युसेस हॉर्नी स्ट्रक्चर. आता हॉर्नी स्ट्रक्चर मध्ये काट्या आल्यासारखे ते आकृतीमध्ये बघा, अँथोसिरसला आकृतीमध्ये अँथोसिरस आहे का नाही बघा, आणि ते काट्याला सारखं आलेलं आहे भाग आहे ना, ते 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 त्याला आपण तसं म्हणतो त्या ठिकाणी. स्ट्रक्चर विच आर कॉल्ड स्पोरोफाइट, हॅज द नेम हॉर्नवर्थ, म्हणून त्याला हॉर्नवर्थ असे म्हणतात. हॉर्नवर्थ का म्हणतात, म्हणजे हॉर्न म्हणजे काटे, वर्थ म्हणजे असलेला भाग, काट्यासारखा भाग, तो काट्यासारखा भाग मात्र काटे नाही. आलं लक्षात? असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर मॉस. आता मॉसची तर आकृती बघा, इथं मॉसची आकृती. आता हे मॉस मी तुम्हाला सांगितले की भिंतीवर त्या ठिकाणी शेवाळ आलं असेल तर त्याच्याबरोबर त्या ठिकाणी ते असं मॉस सुद्धा आलेलं असतं. लक्षात आलं? मात्र हा मॉस हे जे कसं आहे या ठिकाणी, की आता इथं मोठी आकृती दिसते, ते हा मॅग्निफिकेशन केलेलं आहे त्या ठिकाणी, बरोबर आहे, तो तसाच स्ट्रक्चर आहे असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा, दीज आर ॲडव्हान्स्ड मेंबर्स ऑफ द ब्रायोफाइट. आता हा ब्रायोफाइटचा ॲडव्हान्स मेंबर आहे. ॲडव्हान्स म्हणजे विकसित. ॲडव्हान्स म्हणजे काय? विकसित, म्हणजे ते परिपूर्ण, म्हणजे ज्याला आपण विकसित म्हणजे पूर्ण मोठं झालेलं असा त्याचा अर्थ. दीज आर ॲडव्हान्स्ड मेंबर्स ऑफ ब्रायोफाइट विच पजेसेस द इरेक्ट प्लांट बॉडी. हे प्लांट बॉडी कशी आहे? इरेक्ट म्हणजे ताठ आलेली, उभं टाकलेली. जमिनीवर पेरलेलं एखादं झाड असते, ताठ वर येतं, बरोबर आहे. ज्वारीचं धाट आहे, कसं येतं त्या ठिकाणी, ताठ येतं, वाढतं ती. पण वेली ताठ येत नसतात, वेली असं सरपडत त्या ठिकाणी जातात. आणि झाडावर जर चढायचं असेल तर त्याचे टेंड्रिल्स असतात, त्याचे वायर असल्यासारखे, त्याला गुंडाळून ते वर चढतात असा त्याचा अर्थ आहे. म्हणून बघा, गॅमेटोफायटिक फेजेस ऑफ द लाईफ सायकल इन्क्लूड्स 2 स्टेजेस. गॅमेटोफाइट 2 स्टेजेस त्याचे, प्रोटोनेमा स्टेज अँड लिफी स्टेज. लिफी म्हणजे पानं येणारे, बरोबर आहे, आणि न येणारे अशा त्याचा तो संदर्भ आहे. द प्रोटोनेमा इज प्रोस्टेट ग्रीन. प्रोस्टेट म्हणजे कसं, ग्रीन आहे, प्रोस्टेट म्हणजे चपट असल्यासारखं ते, असा त्याचा अर्थ आहे. ग्रीन. ब्रँचड म्हणजे फांदे असल्यासारखे. फिलामेंट बारीक बारीक आलेले काड्या आलेत ना, तशा पद्धतीचं. कंसामध्ये इट इज ऑल्सो कॉल्ड ज्युनाइल गॅमेटोफाइट. ज्युनाइल कोणाला म्हणतात? तो ज्युनाइल म्हणजे तारुण्यावस्थेमध्ये आलेलं, वयात आलेलं, परिपक्व झालेलं, नुकतेच वाढलेलं. लक्षात आलं? जसे की आता तुमची स्टेज ज्युनाइल स्टेज आहे. बाल्य अवस्थेमधून तुम्ही तारुण्याच्या अवस्थेमध्ये तुम्ही ओलांडत आहेत, बरोबर आहे. त्याच्यानंतरची स्टेज कोणती होईल तुमची नंतरची स्टेज कोणती येईल? म्हाताऱ्यांची स्टेज, बरोबर आहे का? लक्षात आलं का म्हणतो? म्हणजे म्हाताऱ्याची म्हणजे आता आमच्यासारखे म्हणा की हो, काय त्याला ते बरोबर, ह्या तर स्टेजला येणार का? बरं वाटतंय सरांच्या बरोबर म्हणतो हां, नाहीतर लय म्हातारं म्हणलं तर हां आम्हाला एवढा लवकर म्हातारं म्हणला का? हां, मग तुम्ही का होतं? मग मी स्वतःला मी म्हातारा म्हणून घेतलं तर तुम्हाला काय प्रॉब्लेम? तुम्ही तर हां सर बिलकुल मान्य आहे सर, बिलकुल हां आमचे सर आहेत ना, मग काही प्रॉब्लेम नाही. हलकं जातं जरा ऐकायला, बरोबर आहे का? हां, नाही तर सर हमको बूढ़े बोल दिए जल्दी, अभी नाही, मग होने वाले है, बात ध्यान में रखना. चला पुढे बघा या ठिकाणी काय म्हणतो त्याच्यामध्ये बघा, इट बियर्स मेनी बर्ड्स. बर्ड म्हणजे कोंब आल्यासारखं वाटतात. लिफी स्टेज इज प्रोड्यूस्ड फ्रॉम ईच बर्ड. त्या बर्डपासून लिफी स्टेज येतं. लिफी म्हणजे पानं येणारा. आता आपल्याला कोणतंही झाड बघा त्याचं कोंब आलेलं असते आणि ते कोंब फुटल्यानंतर त्याच्यातून पानं निघतात, ते असा त्याचा अर्थ आहे. मग त्याच्यानंतर ती बघा 10 प्रोटोनेमा हेल्प इन व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. प्रोटोनेमा हेल्प व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन म्हणजे काय?
त्या प्लॅनचा भाग एखादा तुटला की जमिनीमध्ये लावलं की त्याच्यापासून पुन्हा येणे, बियाची वाट न बघणे. ज्या बिया न येणाऱ्या वनस्पतीमध्ये तसंच केलं जातं. त्याची ग्रोथ कशी होते? आता तुम्ही गुलाबाची कांडी आहे, बरोबर, गुलाबाच्या घरी फुलं वगैरे तुम्ही झाड लावता, काय करता? त्याचं बी फी कुठं बघितलं का? बघितला कुठं? नाही. लक्षात आलं? त्याची कांडी कट करतात, जमिनीमध्ये लावतात, त्याच्यामध्ये पाणी त्याच्यात त्याला दिले की ते ऑटोमॅटिक वाढायला लागतं. आणखीन कोणतं गुलाबाचं आणि कोणते बरेच झाले फुलांचे वेगवेगळे काही झाडं असतील तर ते कट करून त्याची फांदी लावतात, त्याला व्हेजिटेटिव्ह. व्हेजिटेटिव्ह मीन्स एनी पार्ट ऑफ द प्लांट कट फ्रॉम दॅट पॅरेंट प्लांट. पॅरेंट प्लांट म्हणजे मूळ झाडापासून तो भाग कट करून जमिनीमध्ये लावला, दॅट कॅन डेव्हलप. ते डेव्हलप होऊ शकतो असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. पुढे बघा त्याच्यामध्ये आणखीन काय म्हणतो, द लिफी स्टेज हॅज इरेक्ट. बघा लिफी स्टेज कशी त्या ठिकाणी वाढल्यानंतर इरेक्ट म्हणजे ताट असते, ताट होते. सिलेंड्रिकल गोलाकार स्टेम लाईक कोलाइड्स. मेन ॲक्सिस बिअरिंग स्पायरल लीफ लाईक स्ट्रक्चर. फायलॉइड्स लीफ लाईक स्ट्रक्चर, पानासारखा भाग जो येतो. इट इज फिक्स इन सॉईल. ते मातीमध्ये मुळासारखं का होतो? मजबूत असं घट्ट पकडले जातात बाय मल्टी सेल्युलर ब्रँचुलर रायझाइड्स. ते कसं त्या ठिकाणी? ते पानं म्हणजे मुळासारखा भाग म्हणजे मुळच असतं, दिसायला आता मुळच म्हणावं लागेल आपल्याला. जमिनीमध्ये फिक्स होतात आणि जमिनीतून पाणी आणि क्षार ओढून घेतात, ते झाडाला पूर्ण पोच करतात. त्याच्यानंतर आणखी टू फिक्स द प्लांट, आणि उभं राहण्यासाठी त्या प्लांटला मदत करतात कोण? रायझॉइड्स. दिस स्टेज बियर सेक्स ऑर्गन. मग या स्टेजवरच सेक्स ऑर्गन येतात त्याचे. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय द फ्रॅगमेंटेशन बडिंग इन सेकंडरी प्रोटोनेमा. बघा व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन काय? फ्रॅगमेंटेशन, त्याचा तुकडा होऊन नंतर ते वाढण आहे. बड म्हणजे आलेलं कोंब आहे, बरोबर, ते कोमापासून परत आणखीन वाढण आहे असा त्याचा अर्थ आहे, बरोबर. फॉर एक्झाम्पल फ्युनेरिया, पॉलीट्रायकम आणि त्याच्यानंतर स्पॅगनम. आता हे त्यांचे इथं उदाहरण त्यांचे सगळे दिलेले आहेत. आता या ठिकाणी स्पॅगनम म्हणजे काय? दलदलीच्या प्रदेशामध्ये उगवणारी एक प्लांट आहे. दलदल, बरोबर, तिथे असणारी ही प्लांट. आणि पुढचं सुद्धा त्याच्यामध्ये दलदलीच्या भागामध्ये येणारे प्लांट आहेत असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता बघा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, याचं महत्त्व काय? बरोबर, कोणतंही कशाचाही कुठे ना कुठे वापर होतो, बरोबर आहे. आपण नाही तर आपल्या जनावरांना होतो, जनावरं त्याच्यापासून आपल्याला फायदा होतो, म्हणून आपण काही. आता कडबा आहे, आपण कडबा ज्वारी आपण पेरल्यानंतर ज्वारीच्या कणसातून आपण ज्वारी काढून घेतो, दळून खाऊन साफ करून टाकतो. कडबा आपण खात नाही, पण जनावरांना देतो, कारण जनावर आपल्याला दूध देतात किंवा आणखी त्याच्यापासून आपल्याला वेगवेगळे पदार्थ मिळतात किंवा कामाला उपयोगी पडतात, म्हणून त्याचेसुद्धा आपण साठवणूक करतो. कळला मुद्दा? चला, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून सम मॉसेस प्रोव्हाइड द फूड्स फॉर हार्बिव्हरस मॅमल्स. हार्बिव्हरस मॅमल्स, बर्ड्स एक्सेट्रा. बघा काही मॉसेस, आता मॉसेसचं इथं उदाहरण दिलेलं आहे. जास्त खूप आल्यानंतर ते अन्न म्हणून कोणाला उपयोग होतात? हार्बिव्हरस मॅमल. हार्बिव्हरस म्हणजे गवत खाणारे. मॅमल्स म्हणजे पिलांना जन्म देणारे प्राणी. पिलांना जन्म देना, समझ रहा ना? पिलांना जन्म, बच्चों को पैदा करने वाले जानवर. कोई जानवर अंडी देते हैं तो कोई जानवर क्या करते हैं? तो बच्चों को पैदा करते हैं, तो वो उनको मैमल्स बोलेंगे. मैमल जो कि इंसान भी वो ग्रुप में आता है मैमल्स के. समझ में आएगा? हां, मॅमल मराठीमध्ये त्याला सस्तन प्राणी म्हणतात शब्दशः. आणखी हार्बिव्हरस म्हणजे गवताळ भाग, गवत घास खाने वाले, बराबर है. उर्दू के बच्चों ध्यान में रखो. हां, त्याच्यानंतर बघा मॅमल्स आहे, बर्ड्स आहे, एक्सेट्रा. स्पेसीज ऑफ स्पॅगनम कॉमा ए मास प्रोव्हाइड द पीट. पीट म्हणजे सरपण. कधी कधी आपण काय करतो? जाळण्यासाठी हे करतो बघा, बरोबर आहे का? बरोबर, असं तर जाळण्यासाठी. पीठ म्हणजे सरपणासाठी वापरतो. सरपण तर लक्षात आलं ना? की म्हणजे आता काही लोकांचा जाळ किंवा स्वयंपाक करायचं आहे, शेतामध्ये असणार, त्यांना तिथं कुठं गॅस चुलं पिलं,
2-3 दगडं लावली की झालं. त्याच्यामध्ये काट्या कुपाट्या लावून त्याच्यामध्ये थोडंसं वाळलेलं काही लावून त्या ठिकाणी त्याला पेटवतात आणि आपली उपजीविका जे काही भागून घेतात, असा त्याचा अर्थ. स्वयंपाक वगैरे काही करायचं असेल तर. त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी मॉसेस आर ऑल्सो यूज्ड ॲज अ पॅकेजिंग मटेरियल फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ लिव्हिंग मटेरियल. जे लिव्हिंग मटेरियल जे आपण पाठवतो ना त्याच्यामध्ये मॉसेस लावून त्या ठिकाणी पाठवलं जातं. उदाहरणार्थ फ्रूट्स आहेत, बरोबर आहे, त्या फ्रूट खराब होणं म्हणून त्याला मॉसेस आजूबाजूला लावलं जातं. का? मऊ गादीसारखं असतं ते, बरोबर आहे. अवकाशाला आपण बरंच काही करत असताना पाला वगैरे लावतात बघ ना, आपण फ्रूट्स वगैरे इकडचे तिकडे ट्रान्सफर करत असताना पाला लावतात. ते इथं उसको खोलो बेटा जरा, उजाला आएगा तो अच्छा आएगा जरा. हां, म्हणून या ठिकाणी काय म्हणतो त्या ठिकाणी, म्हणून ट्रान्सपोर्ट ऑफ लिव्हिंग मटेरियल बिकॉज दे हॅव सिग्निफिकंट वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. बघा याचं काय वैशिष्ट्य आहे, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, वॉटर घट्ट धरून ठेवण्याची कॅपॅसिटी. आता बघा तुम्हाला मी सांगतो, ज्या ठिकाणी दलदलीचा भाग आहे तिथे अशा प्रकारचे प्लॅन्ट छोटे छोटे येतील. गवताळ प्रदेश छोटंसं म्हणल्यासारखं त्या ठिकाणी, आणि तो दलदल प्रदेश का असेल की वर पूर्ण गवत आलं असतं, खाली मुळा असतात आणि मुळा पूर्ण घट्ट मातीला धरून ठेवतात आणि सूर्याची किरणं खालपर्यंत जाऊ देत नाहीत, म्हणून खालचं दलदलीचा भाग राहतो. असंही असतं ते, बरोबर आहे. आणि तेच तुम्ही नांगरून टाका, गवत काढून टाका आणि वाळून जाते ते सगळं, असं आहे त्याचा अर्थ. चला पुढे, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असं म्हणलंय. जस्ट लाईक लायकेन मॉसेस आर द फर्स्ट लिव्हिंग बीइंग टू ग्रो ऑन रॉक. हे खडकावर सुद्धा उगवतात. मी एक किल्ला बघितला, मी कोणता बघितला ते सांगत नाही तुम्हाला, काही गरज नाही त्याची. त्या किल्ल्याची एवढी मोठी जबरदस्त असं पाषाण असल्यासारखं ते खडक होतं. त्या खडकामध्ये पिंपळाचं झाड वाढलं. ते त्या खडकाला सुद्धा फोड लावले ना, आणि खडक एवढा मजबूत म्हणल्यासारखं त्याला सुद्धा भेगा पडल्या त्याला. ते लक्षात आलं, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे हे म्हणजे त्याला खडकाला सुद्धा त्या ठिकाणी काय करतो, इफेक्ट करतो, असा त्याचा अर्थ आहे. दे डिकम्पोज द रॉक टू फॉर्म सॉईल. कशा खडकाला डिकम्पोज म्हणजे बारीक त्याची कुजवणे, त्याला कुजवणे, त्याला बारीक बारीक तुकडे करणे आणि मातीत रूपांतर केल्यासारखं होतंय. हे जर वाढायला लागले त्या ठिकाणी तर त्या काय करतात, त्या खडकाला सुद्धा कुजवतंय. नाही तर बाकी खडक कशाने कुजत नाही. लक्षात आलं, एवढी त्याची ताकद असते, लक्षात घ्या. म्हणून अँड मेक देम सुटेबल फॉर ग्रोथ ऑफ हायर प्लांट. नंतर मोठ्या प्लांटसाठी वाढण्यासाठी पोषक जमीन त्या ठिकाणी तयार होते. डेन्स लेअर ऑफ मॉसेस हेल्प इन प्रिव्हेन्शन ऑफ द सॉइल इरोजन. डेन्स म्हणजे घनदाट असल्यावर मॉस जर असेल, आपल्याला कुठंतरी तुरळक मिळतं बघायला त्या ठिकाणी, पण मॉसेसचे काही ठिकाणी असे आहेत की घनदाट आहेत, आणि त्याच्यामुळं काय प्रिव्हेन्शन ऑफ द सॉइल इरोजन. सॉइल इरोजन म्हणजे काय, जी जमीन आहे जमिनीवरची माती वाहून जाते ना, बरोबर आहे का. ते गवताळ भाग म्हणा किंवा हे मॉसेस असल्यानंतर त्याने असं घट्ट ठरवतात, म्हणजे मातीचा जमिनीचा वरचा मातीचा थर वाहून जाऊ देत नाही, बरोबर. ते जर नसलं तर काय होते, मातीवरची निघून जाते आणि खाली दगडं राहतात. लक्षात आलं. तर ही भूमिका आपल्याला उपयोगी पडते, असा त्याचा अर्थ आहे. दस ॲक्ट ॲज सॉईल बाइंडर. सॉईलला बांधून ठेवणारे म्हणून त्यांचा उपयोग होतो. लक्षात आलं. नाही तर शेतातली वाळू म्हणजे माती वाहून गेली तर मग शेतकऱ्याचा काय अर्थ आहे, शेतामध्ये खडक म्हणजे दगडच राहतात. लक्षात आलं काय म्हणतो, असा त्याचा अर्थ आहे. आणि दगडे विचून बाजूला टाकले की मग नंतर पाषाणच लागतं खाली. आलं लक्षात, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता पुढचा बघा, या ठिकाणी ग्रुप आहे टेरिडोफाईट. पी सायलेंट आहे तर पी उच्चारत नाही, नाही तर पिट्युलोफाईट म्हणताल तुम्ही. याचा उच्चार कसं करायचा, टेरिडोफाईट असं म्हणायचं या ठिकाणी. ओके. आता ह्याच्यामध्ये बघा या ठिकाणी टेरिडोफाईटमध्ये टेरॉन मीन्स ए फिदर्स अँड फॉटॉन मीन्स प्लांट. आता हा ग्रुप आहे या ठिकाणी. ह्या प्लांट बघा, इथे या प्लांटचं वैशिष्ट्य बघा, या ठिकाणी प्लांट असलेले आहे, इथं दाखवलेलं आहे. मूळ, खोड, पानं वगैरे सगळे दिलेले आहेत. आणि या नेचरचं झाड आपण म्हणतो त्याला नेफ्रॉन फॉर्न. तुम्ही 10वीपर्यंत कुठेतरी धडा म्हणजे हे प्लांट बघितलेले तुम्ही, नेचरचं झाड ते, बरोबर आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य सांगतो या ठिकाणी, इव्होल्युशनरी टेरिडोफाईट आर द फर्स्ट वॉस्क्युलर ट्रू लँड प्लांट. खरं आता मूळ इथं आलेले आहेत, खरं प्लांट इथं, मूळ, खोड, पान इथं आपल्याला दिसत आहेत, म्हणून ट्रू लँड प्लांट जमिनीवरचं. हॅन्स
considered as the first successive terrestrial plant with root stem leaves. बघा, रूट स्टेम ल्यूज. खऱ्या पद्धतीने ह्या कॉन्केस्ट ऑफ म्हणजे या पृथ्वीवर त्या ठिकाणी त्यांचं मूळ खोड पान अस्तित्व असलेलं ते. These plant have a primitive conducting the system and they are the only cryptogams with vascular tissue. क्रिप्टोगॅम्स आणि व्हॉस्क्युलर टिश्यू म्हणजे क्रिप्टोगॅम म्हणजे फुलं न येणारे वनस्पती. लक्षात घ्या, मी अगोदर सांगितलेलं आहे. द प्लांट पॅलोझाइक एरा इज रिगार्डेड ॲज द एज ऑफ टेरिडोफाइट. आता पॅलोझाइक एरामध्ये कालावधी म्हणलं खूप जुना कालावधी आहे, त्यावेळेस उगवलेले त्या ठिकाणी हे आहेत. द ग्रुप्स हॅज अबाउट 400 जनरा अँड 11,000 स्पेसीज. 400 जनर आहेत आणि जाती 11,000 आहेत. द प्लांट कन्सिस्ट ऑफ पिन्नेट feather like leaves. Leaves may be small called as microphyll and example Saligenella, or large called as macrophyll nephrolithis form. कळलं? हे प्लांट ह्या फर्न प्लांटला इथे बघा त्याच्यासारखं आहे. आणि नंतरच्या भागामध्ये आपण पुढच्या भागामध्ये आपण पुढचा भाग नंतर आपण पाहूया. आय विल